हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड ॲडमिशन 2025 यासाठी आपण ॲडमिशनसाठी किती जागा असतात, किती जागा आहे आता तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी आणि तुमचा कॉम्पिटिशन कसा असणार आहे, किती कॉम्पिटिशन असतो ते आपण बघणार आहोत. पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. जागा किती असतात, किती रजिस्ट्रेशन होतात, ते सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, हे 2024-25चा जे आहे ऍडमिशन पोर्टल आहे. कॅप ऍप्लिकेशन पोर्टल असतो, तर ते आहे. इथून सगळी प्रोसेस होत असते तुमची. इथे रजिस्ट्रेशन येत असतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती तुम्हाला कॉलेज निवडायचे असतात. ते आपण नंतर बघूया. पहिले तर आपण बघूया किती कॉम्पिटिशन असतो, किती जागा असतात. तर बघू शकता तुम्ही इथे रजिस्ट्रेशन किती झालेले आहे. बघा, इथे 54,000 रजिस्ट्रेशन झालेले आहे, जवळपास 54,000. ऍप्लिकेशन लॉक 50,500 झालेले आहे, 500 झालेले आहे. ऍप्लिकेशन व्हेरीफाईड तर 44,163 जे आहे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झाले होते. लास्ट इयरचा मी डाटा सांगतो तुम्हाला. एवढेच ऍडमिशन होत असतात, एवढेच रजिस्ट्रेशन होत असतात दरवर्षी. त्याच्यानंतर बघा, ऍडमिटेड इनटेक किती आहे? 36,433 एवढंच इनटेक असतो. लय तर लय यामध्ये वाढ होऊ शकते. 36,500 जाऊ शकतो, 36,600 जाऊ शकतो, एवढंच असतं इनटेक. यापेक्षा जास्त नसतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इनटेक इथे 36,000 आहे. टोटल इनटेक आहे इथे. त्याच्यानंतर इथे ऍडमिट किती झालेले आहे बघा, 3,000 टोटल ऍडमिटेड. 33,064 जे आहे विद्यार्थी म्हणजे त्यांचं ऍडमिशन झालेलं आहे. वॅकन्सी एवढीच होती. इनटेक एवढं असतं. त्याच्यानंतर वॅकन्सी बघा, वॅकन्सी एवढी होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे 3,000 जागा इथं भरल्या नाहीये. 33,064 जे आहे इथे जे आहे ऍडमिट झालेले आहे लास्ट इयरचा मी सांगतो तुम्हाला. आणि 3,000 पेक्षा जास्त जागा इथे भरल्याच नाही. कारण की काय होतं, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये 50 जागा असतात, कुठे 100 जागा असतात. तर ते 2, 4, 5, 6 स्टुडंट म्हणजे घेत नाही ऍडमिशन किंवा त्यांचे कॅन्सल होऊन जातात. आणि इथे बघू शकता तुम्ही किती रजिस्ट्रेशन किती झाले होते. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन करून सगळं काही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून ऍप्लिकेशन लॉक केले होते. आणि त्यामध्ये 6,000 विद्यार्थी इथे जे आहेत, जवळपास 6,000 विद्यार्थी ते राहून गेले ऍडमिशनसाठी. तर का होतं असं? त्यांचं डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित नसतं किंवा काहींचे काही दुसरे प्रॉब्लेम असतात. मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम काय असतं, नंबर लागत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही आणि बरेचसे विद्यार्थी जे आहे त्यांचं काही दुसरं प्रॉब्लेम असतं. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन व्हेरीफाईड पण झाली होती, म्हणजे त्यांची सगळी प्रोसेस झाली होती, त्यांना कॉलेज पण भेटले होते. तर असे विद्यार्थी जे आहेत 44,000 विद्यार्थी होते, त्यामधून फक्त इथे 33,000 विद्यार्थी ऍडमिशन त्यांनी घेतलेलं आहे. टोटल इनटेक किती असतं? 36,433चा इनटेक असतो दरवर्षी. पूर्ण महाराष्ट्राची मी सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बरेचशे विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फीसचा प्रॉब्लेम असतो. त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असतं, पण भेटत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी विद्यार्थी राहून जातात, त्यांचे वर्ष वायाला जातात. तर हे होऊ नये त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एवढे म्हणजे अर्धाच तुमचा कॉम्पिटिशन असतो. बघा, इथे 50,000 इथे जागा आहे आणि 33,000 इथे जे आहे ऍडमिशन झालेलं आहे. जवळपास इथे 30 जागा आणि किती कॉम्पिटिशन असतो बघू शकता तुम्ही. म्हणजे 20,000 विद्यार्थी राहून जातात दरवर्षी. तर अशा प्रकारे तिथे 5 जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन असतो. एवढा कॉम्पिटिशन असतो की तुम्हाला जास्त मार्क पण पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पण तुमच्याकडे पाहिजे. जसं की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सगळे पाहिजे तुमच्याकडे.
त्याशिवाय तुमचं ॲडमिशन होत नाही. आणि ओरिजिनल लागतात, तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे ओरिजिनल लागतात. ते पण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि तेवढे जे डॉक्युमेंट आहेत तेवढे तुम्ही तुमच्याकडे रेडी ठेवा. कारण की आता तुमचा जे आहे कॅप राऊंड स्टार्ट होईल आणि त्यानंतर तुमची प्रोसेस होईल. कॅप राऊंडचे पण मी सांगितले तुम्हाला कशा प्रकारे होणार आहे, त्याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहे यूट्यूबवर. ते पण तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. एवढं सांगायचं होतं की तुम्हाला किती जागा असतात बघा, 36,000 जागा आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी इथे त्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झाले होते. 44,000 विद्यार्थ्यांचे जे आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन आणि किती विद्यार्थी राहून गेले बघू शकता. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण डाटा इथे अवेलेबल असतो आणि कॉलेजेस किती आहे बघा, 483 कॉलेजेस आपले आता 85 होतील. एवढेच असतात कॉलेजेस, जास्त नसतात. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला अडचण असेल कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब